श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत पांडुरंग पटवर्धनांस स्वामींचे सुतोवाच ही स्वामी चरित्रामधील परम पवित्र कथा. भक्तांनो, स्वामींच्या कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. सातारा येथील पांडुरंग केशव पटवर्धन नावाचा गृहस्थ बडोद्याला नोकरीला होता. स्वामींचा तो भक्त होता. एकदा तो रजा घेऊन अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनास आला होता. स्वामींचे दर्शन घेऊन तो बाजूला उभा होता. तेव्हा स्वामींनी त्याला विचारले, बडोद्यापासून नर्मदा किती लांब आहे? तिकडे आंब्याची झाडे आहेत का? त्याला या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे हे समजेना. तो गोंधळून गेला व फक्त होय म्हणाला. तेवढ्यात परत स्वामींनी विचारले, का हो, तुमच्या तोंडात दात किती आहेत? तितकी वर्ष तुम्ही राहाल. असे म्हणून त्याच्या पदरात प्रसाद टाकला व परत घेतला. त्याला कशाचाच अर्थ समजेना. गोंधळलेल्या मनस्थितीत तो उभा होता. तोच समर्थ परत म्हणाले, मी तुला प्रसाद 8 वर्षापूर्वीच दिला होता. पांडुरंगला हे आठवताच त्याने समर्थ चरणी लोटांगण घातले. दुसऱ्या दिवशी दर्शन घेऊन त्याने स्वामींची आज्ञा घेतली व बडोद्यास परतला. पुढे 3 वर्षांनी पांडुरंगची प्रकृती बिघडली होती. त्या आजारपणात समर्थांनी त्याला दर्शन दिले. तेव्हा त्याला समर्थांचे बोल आठवले व महाराजांच्या वचनाप्रमाणे तो 32व्या वर्षी जग सोडून गेला. प्रत्येक माणसाचे भूत भविष्य महाराज ओळखत असत, परंतु क्वचितच एखाद्याचा मृत्यू असा स्पष्टपणे ते दाखवून देत असत. संत जाणती भक्ताचे भूत भविष्य वर्तमान. भक्तांनो, अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही परम पवित्र कथा संपन्न झालेली आहे. पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.